नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 2025 मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या हेक्टरी 17,500 रुपये पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना आता मात्र पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। त्यांच्या पीक विमा स्टेटसवरती रक्कम दाखवण्यास सुरुवात झालेली आहे। आणि आपण यापूर्वी सुद्धा अनेक व्हिडिओ बनवले होते की शेतकरी बांधवांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जसं की घोषणा करण्यात आलेली आहे की हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा मिळणार, परंतु तो त्या पद्धतीने मिळणार नाही। या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे सांगितलं होतं आणि आज ती परिस्थिती उद्भवलेली आहे। मित्रांनो, ज्यावेळी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर ती रक्कम जी आहे तर ती रक्कम ऐकून शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर जाणून घेऊया कोण्या शेतकरी बांधवांना किती रुपयांचा पीक विमा। मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही मित्रांनो, जसं की नाशिक जिल्ह्याचा विचार केला, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे। त्यांच्या पीक विमा स्टेटसवरती रक्कम दाखवण्यास सुरुवात झालेली आहे। ही जी रक्कम आहे तर काही शेतकरी बांधवांना 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, काहींना 900 रुपये, 1000 रुपये, 1300, तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 13,000 रुपये असा पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। आता ही जी सरकारच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, तर यामध्ये शेतकरी बांधवांना अगदी लज्जास्पद पीक विमा हा 2025 मध्ये शेतकरी बांधवांना दिला जातोय आणि यामुळे शेतकरी बांधवांमध्ये अतिशय नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पाहिले होते, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली। ज्यावेळेस 2025 मध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं, गारपीट झाली, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी जे 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी घोषणा केली की ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा देण्यात येणार आहे। परंतु त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जरी घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाहीये आणि तीच परिस्थिती आज उद्भवलेली आहे। शेतकरी बांधवांना 10 रुपये, 50 रुपये, 90 रुपये, 100 रुपये, काहींना 1000 रुपये अशा पद्धतीने पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर काही महसूल मंडळांमध्ये पीक विमा रिजेक्ट झालेला आहे, म्हणजे त्यांना तो पात्र झालेला नाही, मंजूरच झालेला नाही। काही महसूल मंडळांमध्ये मंजूर झालेला आहे तर तो अगदी कमी प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांना दिला जातोय। म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणा किंवा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सरकारच्या शेतकरी बांधवांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, 90%, 100% अशा पद्धतीने नुकसान झालं आणि शेतकरी बांधवांना पीक विम्याची आतुरता होती। आपण जर पाहिलं तर 2025चा जो पीक विमा आहे तो अगदी उशिरा जमा झालेला आहे, म्हणजे यापूर्वी तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवा होता परंतु तो झाला नाही, तरीही शेतकरी बांधव गप्प राहिले आणि आता एवढ्या उशिरा तो पीक विमा जमा होत आहे। तर ती जी रक्कम आहे तर ती रक्कम शेतकरी बांधवांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। म्हणजे सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना काय समजलं जाते हा मोठा प्रश्न आहे, परंतु यासाठी जबाबदार जर कोण असेल तर शेतकरी बांधवच आहेत। आज शेतकरी बांधवांमध्ये एकी आपल्याला पाहायला भेटत नाही आणि याचा परिणाम सरकार असेल, पीक विमा कंपन्या असतील, जे येईल ते शेतकरी बांधवांना लुटण्याचा प्रयत्न आज करत आहे। तर मित्रांनो, हा विषय वेगळा आहे, परंतु आज जो पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे अगदी कमी स्वरूपामध्ये मिळत आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर पीक विमा ज्यावेळेस आपण भरला, म्हणजे शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस पीक विमा भरला तो आपल्या कष्टाच्या पैशातून भरला, स्वखर्चाने पीक विमा भरला, परंतु जी रक्कम आपण पीक विमा भरण्यासाठी वापरली होती, म्हणजे ज्यावेळेस आपण क्लेम केले त्यावेळेस जेवढा आपल्याला खर्च आला तो खर्चसुद्धा शेतकरी बांधवांना मिळत नाही आहे। ही खूप शोकांतिका आहे। म्हणजे आपणच पीक विमा कंपन्यांना पैसे भरतोय की काय असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय, कारण आपण ज्यावेळेस पीक विमा भरला तो पीक विमा आता इथून मागे असं होतं की 1 रुपयामध्ये पीक विमा भरावा लागत होता, परंतु 2025 मध्ये ही रक्कम वाढवण्यात आली। मग शेतकरी बांधवांनी जो पीक विमा भरलेला आहे तर ती रक्कमसुद्धा आज शेतकरी बांधवांना मिळत नाही आहे। कारण शेतकरी बांधवांना 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये अशा पद्धतीचा पीक विमा मिळतोय। ही आकडेवारी सांगताना सुद्धा खरोखर एक शेतकरी म्हणून ही आकडेवारी शेतकरी बांधवांना सांगताना सुद्धा आपल्याला लज्जास्पद वाटते, परंतु पीक विमा कंपन्या असतील, राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करताना त्यांना काहीही वाटत नाहीये। आज शेतकरी बांधवांची किंमत ही शून्य झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये जो पीक विमा शेतकरी बांधवांना दिला गेलेला आहे त्यानुसार
राज्य सरकार असेल, पीक विमा कंपन्या असेल, यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारची किंमत राहिलेली नाही, हे सुद्धा सिद्ध होत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या पीक विमा स्टेटसवरती रक्कम दाखवते का? किती दाखवते? तुम्हालाही अशाच पद्धतीचा पीक विमा जमा झालेला आहे का? किंवा तुम्हाला जर यापेक्षा जास्तही पीक विमा जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.